गुड मॉर्निंग, नमस्कार. स्टेट बोर्डाचं आत्ताचं आपलं आजचं 5वं लेक्चर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. येस धनश्री, गुड मॉर्निंग. आजचं आपण हवामान, वातावरणाची निर्मिती, नंतर आर्द्रता, पर्जन्य किंवा पर्जन्याचे प्रकार, ज्याला वृष्टीचे प्रकार, असे पॉईंट्स आजच्या लेक्चरमधून आपल्याला काय करायचे आहे, कव्हर करायचे आहे. आणि याच्यानंतर जो एक भाग उरतो मग तो आपला वायुदाब, वाऱ्यांचे प्रकार, आणि त्यातलं भारतीय मान्सूनशी संबंधित असणारे नैऋत्य मोसमी वारे ते कशामुळे निर्माण होतात, तो भाग आपला नेक्स्ट लेक्चरचा. जे बेसिक कन्सेप्ट्स आपण स्टेट बोर्डातनं काय करतोय, कव्हर करतोय, त्याच्या आधारेचे हे आपले सगळे स्टेट बोर्डाचे लेक्चर चालू आहे बेसिक अंडरस्टँडिंगसाठी ते लेक्चर. मग आजच्या लेक्चर हे आपलं राहील. लक्षात घ्या, ज्यांना बॅच जॉईन करायची अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन ही बॅच आपली आता जस्ट स्टार्ट झाली आहे. पहिले स्टेट बोर्ड चालू आहे, पहिले भूगोलाचे स्टेट बोर्ड आपण कंप्लीट करतोय. भूगोलात झालं की मग तुमचं पॉलिटी होईल, मग तिसरा वीकमध्ये इकॉनॉमी होईल, मग त्याच्या पुढच्या वीकमध्ये हिस्ट्री, जनरल सायन्स आणि बेसिक मॅथ्स. ते झालं की मग परत तुमचं आपला मेन सिलेबस भारताचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल, एक एक विषय असा कंप्लीट होत जाईल. अशी 8 महिन्याची ही बॅच आहे. ही आपली टीम आहे जी या बॅचला लीड करते. त्यानंतर या बॅचसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल त्याच्यासाठी नंबर 9370423472, शिरदा कॉम्प्लेक्स ॲक्सिस बँक शेजारी, नवी पेठ पुणे, आणि दुसरी ब्रांच आपली नाशिकला आहे. इथं या बॅचेस अवेलेबल आहे. इज इट क्लिअर? करायचं मग स्टार्ट आजचं लेक्चर. ओके. आता आज काय बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आपण. पृथ्वीची निर्मिती, अक्षवृत्त, रेखावृत्त, परिवलन, परिभ्रमण, रेखावृत्तानुसार गणिती मांडणी, ती कशाची, वेळेची, प्रमाण वेळ, झोन्स वगैरे, पृथ्वीचं अंतरंग, प्रमुख खडकांचे 3 प्रकार, इथपर्यंत जे बेसिक पॉईंट्स आपण बघितले. आज आपण ते बघूया. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पहिले तर हवामान म्हणजे काय हे शिकायचं आहे. हवामान हे शब्द आपण ऐकतो, महत्त्वाचा आहे. किंवा हवा, वातावरणाची रचना, ओके, पर्जन्य, हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स हे आपल्याला अंडरस्टँड. हा सगळा कन्सेप्च्युअल भाग आहे. उद्या आपण भारताचं, महाराष्ट्र जेव्हा हवामान बघू तिथे कन्सेप्च्युअलच आहे. तिथे काय फक्त पाठ करायला लागत नाही. कोकणातच पाऊस का पडतो ते कारण आहे ना. पश्चिम महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त प्रदेश आहे. मानखटाव, दहिवडी, मसवळ, फलटण, दौंड, बारामती, जत, आडपाटी, इकडे शेवगाव, कुठलं अहमदनगरमधलं, ही सगळी अवर्षणग्रस्त प्रदेश आहे. इथं पाऊस पडत नाही, खूप कमी पडतो. याला कारण पाहिजे ना. इकडे पहाडाचा एवढा मोठा पाऊस पडतो, इकडे पहाडाचा काय करतो, पाऊस पडत नाही. मराठवाड्यात परत पर्जन्य कमी आहे. विदर्भाकडे गेलं का पाऊस वाढत जातो. याला कारण तर असेल ना. मग हे कन्सेप्च्युअल, याला कारणं आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि दरवर्षी न चुकता 6 महिन्यानंतर भारतात नैऋत्य मोसमी वारे काय येतात, दरवर्षी 6 महिन्यानंतर भारतात पावसाची सायकल कशी काय फिरते, दॅट इज द कन्सेप्च्युअल, संकलात्मक अंडरस्टँडिंग बेस आहे. म्हणून हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तर ते भारत आणि महाराष्ट्राच्याही असणारे हवामान, पर्जन्य, वातावरणाचे कन्सेप्ट्स आपले काय होतात, क्लिअर होतात. हे लक्षात घ्यायचं आहे. यस दर्शन, चालेल. तर आपण बेसिकपासून परत एकदा स्टार्ट करू. आता मला सांगा, मी जस्ट 2 मिनिटं घेतो. तुम्ही ॲटमॉस्फिअर, ज्याला आपण वातावरण म्हणतो, बरोबर आहे. आपण बोलता बोलता बऱ्याच वेळा एखाद्या शब्द वापरतो. आज घरचं वातावरण बरोबर नाही आहे, वापरतो की नाही, बोली भाषेत वापरतो. आपलं आज घरचं काही वातावरण बरोबर नाही. आमच्या वातावरण म्हणजे घरचं काय, कार्बन डायऑक्साईड वाढला असतो का, ऑक्सिजन कमी झाला असतो का, पण आपण एक जनरल बोलतो. तर वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर, आता शब्दशः अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ॲटमॉसचा अर्थ, शब्दशः अर्थ, ओके, हवेची स्थिती असं होते, हवेची स्थिती. आणि दिस द स्पियर मीन्स लेअर. स्पियरचा अर्थ काय होतो, लेअर, किंवा त्याला आम्ही स्तर असं म्हणतो. ॲटमॉस्फिअर, वातावरण, वरण म्हणजे स्तर. तुम्ही शिलावरण शब्द ऐकले, काल आपण वापरला होता, तो स्तरच आहे ना, बरोबर आहे. किंवा तुम्ही पुढे ऐकाल, देर इज अ स्ट्रॅटोस्फियर, स्थितांबर, बरोबर आहे, तपांबर. तो स्पियरचा अर्थ होतो स्तर, असा हा शब्द आहे. पण वातावरण ही थोडीशी कन्सेप्ट काय आहे
हे आपल्याला समजून घ्यायचं. वातावरण म्हणजे नेमकं काय. मग आपल्या डोळ्यासमोर वातावरण म्हणजे काय येतं तर ठीक आहे, आपण वर्णन करतो पुण्याचं वातावरण छान आहे. कसलं छान आहे, गर्दीच गर्दी आहे, बरोबर ना. किंवा ठीक आहे नाशिक छान थंड आहे, महाबळेश्वर तेही गरमच झालं आहे, आता गर्दीच एवढी झाली 145 कोटी, कुठं बसवाल हा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे आता की महाराष्ट्रात वातावरण छान, हा गडचिरोलीचं छान आहे, भंडारा गोंदिया गडचिरोली एकदम छान वातावरण आहे. पण तिथं नक्सलाइट एरिया, काल परवा बस्तर छत्तीसगडमध्ये घटना घडली, ते याच्या फोर्सवर काय केला, अटॅक केलेला आहे, व्हॉटएव्हर, पण ते जाणार कोण असो. सो लक्षात घ्या वातावरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग हे वातावरण समजण्यासाठी जे काही मी म्हणेल तुम्हाला या कन्सेप्ट अंडरस्टँड होण्यासाठी, हे बा इथं चक्रीवादळसारखं एक गिफ्ट टाकलं आहे मी, बघ चक्रीवादळ, हे वारे, हे पांढरे पांढरे काय ढग आहेत ना, हे ढग कशामुळे फिरते, पृथ्वीच्या सभोवताली हवा चालू आहे, हवेमुळे फिरते. पृथ्वीच्या हवेचं कारणच काय, म्हणजे मी काल पण आपण परवा पण उल्लेख केला तर लक्षात घ्या पृथ्वीचं परिवलन हे इम्पॅक्ट करत, एवढा मोठा वस्तुमान असणारा ग्रह आहे, एवढा मोठा ह्यूज मास जर रोटेट करतोय, आपण बघितलं तर परिवलनावर वेग किती आहे, 1600 किलोमीटर पर आवर, वर गेला तर कमी होत जातो, पण तेवढा मोठा परिवलनाचा इम्पॅक्ट होईल ना, बरोबर आहे. त्याच्यामुळे सभोवताली असणाऱ्या हवेच्या, आता मला सांगा एक मोठा, मी एवढा नाही पण एक मोठी एखादी वस्तू इथं आणली आपल्या सभोवताली आणि ती गरगर 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 फिरायला लागली, त्याचा वारा लागेल ना आपल्याला, त्याचा परिणाम होईल ना आजूबाजूच्या याच्यावर. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे सभोवतालच्या पृथ्वीच्या असणाऱ्या हवेला चलन विचलन मिळतात, म्हणजे इनिशियली मुवमेंट स्टार्ट होते हवेची, का तर पृथ्वीचं परिवलन आहे. पृथ्वीचं परिवलन थांबू द्या ना, समुद्राला लाटा येईल ना वारे वाहणार, हे लक्षात घ्यायचं आहे. पण हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय, पृथ्वीच्या परिवलनाचा इम्पॅक्ट या वातावरणाशी आहे. हा पण एक संबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे काय आहे. मग आता याच्यात काही असे असणारे पॉईंट्स आपण ज्याला म्हणतो ट्रोपोस्फिअर वगैरे, पृथ्वीच्या वातावरणाची संरचना वगैरे दाखवून घ्या. मग आपल्या स्टेट बोर्डात काय, स्टेट बोर्डात हे टॉपिक्स दिलेले आहे, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. महत्त्वाचं हे टॉपिक आज डिस्कस करायचे पहिले हवा आणि हवामान, आणि मग आपण वृष्टीकडे, म्हणजे वृष्टी पर्जन्य वगैरे तुम्हाला माहिती आहे. प्रेसिपिटेशन याचा शब्दशः अर्थ होतो प्रेसिपिटेशन, हवेचा शब्दशः अर्थ होतो वेदर, आणि याचा शब्दशः अर्थ होतो काय, क्लायमेट. लक्षात घ्या क्लायमेट, वेदर आणि क्लायमेट. मग तुम्ही म्हणा सर वेदर आणि क्लायमेट मध्ये डिफरंट काय, वेदर अँड क्लायमेट, हवा हवामान, मग आपण तापमान, मग आर्द्रता, आणि मग असं आपल्याला टप्प्याटप्प्याने कन्सेप्ट क्लिअर करत जायचं आहे. आता स्टेट बोर्डात छान दिलेलं आहे, एनसीईआरटीत आहे, ते एनसीईआरटीत स्टेट बोर्डात घेतलेलं आहे, पण एकदम छोट्या छोट्या सोप्या भाषेत छान दिलं आहे. पहिले हे दोन शब्दाचा डिफरन्स समजून घेऊ. आता आपण वापरताना आपल्या बोली भाषेत आपण फारसं डिफरंट वापरत नाही. आपण कधी म्हणत नाही आजचं हवा चांगली आहे, आजचं वातावरण चांगलं आहे, कधी म्हणतो आजचं हवामान चांगलं आहे. आपल्याला काय कळतंय, जे शब्द आले ते आपण वापरून घेतो, पण त्या शब्दांमध्ये फरक आहे, त्या शब्दांमध्ये फरक आहे. नेमका हवा म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, हवा मीन्स वेदर, आणि हवामानला शब्द काय असतो, क्लायमेट. हा एक पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे. हवा म्हणजे वेदर आणि हवामान म्हणजे क्लायमेट. मग यातला डिफरन्स काय आहे, ठीक आहे, हे मी याच्यानंतर करतो, आपल्याला काय काय शिकायचं आहे काय नाही, त्यातला डिफरन्सकडे मी पहिले येतो. ओके, आता एक एक्झाम्पल दिलं आहे तुमच्या स्टेट बोर्डात, फार छान एक्झाम्पल दिलं आहे, याचे उत्तर तुम्ही मला देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग मी हवा आणि हवामान हे दोन शब्द एक्सप्लेन करतो. भारतातील पुढील ठिकाणी, तारीख दिली आहे 10 जून. ओके, दिवशी वातावरण स्थिती पुढील प्रमाणे आहे. काय वातावरण स्थिती आहे, 3 ठिकाण दिलेले आहे. पहिलं ठिकाण आहे कोची, केरळमध्ये 12:30 वाजले, वेळ तिन्ही जागी सेम आहे, फक्त प्लेसेस बदललेले आहे. वातावरण कसं आहे म्हणते, कोचीला ढगाळ. भोपाळ जिल्हा मध्य प्रदेश, कडक ऊन पडलेले आहे. आणि उत्तरेकडे घेऊन गेले मसुरी, उत्तराखंड, थंड हवा व बेताची ऊन. बेताची ऊन म्हणजे एकदम कमी ऊन, आणि हवा कशी आहे, एकदम थंड आहे. आता तुम्ही जर विचार केला तर यांनी करताना काय केलं, भारताचं बरोबर ना, असे 3 भाग दिले, कोची केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड. एकच वेळ एकच दिनांक. मग त्यांनी विचारलंय, आता तुम्ही याचा विचार करा, कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाढतील ते कारण सांगा. तिन्ही ठिकाणी कपडे वाळत घातलेले आहे, बरोबर आहे. त्यातले सगळ्यात लवकर कपडे कुठले वाढतील, मध्य प्रदेश. का, कारण कडक ऊन आहे. कपडे म्हणजेच काय, तर पाणी, पाणी इव्हॅपोरेट होण्यासाठी काय लागेल, उष्णता. उष्णतेमुळे कपड्यातलं पाणी
इव्हॅपोरेशन होऊन निघून जाईल आणि ते कपडे लवकर वाढतील. बरोबर, याचं हे करेक्ट दिलं आहे. कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाढतील व का? ऑनलाईन उत्तर टाका. कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाढतील आणि का? अच्छा, धनश्री म्हणते कोची. अजून बाकीचे कारण तेथे ऊन नाही आहे. ऊन तर इथे नाही आहे. इथं उशिरा वाढणार कारण ऊनच नाही ना, हवा थंड आहे. इव्हॅपोरेशन होणार, बाष्पीभवनाचा वेग एकदम कमी असेल ना. आणि तिसरं, या ठिकाणच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील, त्यात बदल होणार नाही. कुठली आहे ते? जिथलं स्थिती शक्यतोवर सारखीच राहील, फारशी फरक होणार नाही, ते कुठे होईल? कोची. कारण की ढगाळ, कारण समुद्र किनारा आहे ना, ऑलवेज बाष्प. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ठिकाण बदलले की वातावरण म्हणजे हवेमध्ये फरक पडतो. काय बदललंय? ठिकाण. तारीख आणि वेळ तर सेमच आहे ना. बदललं काय? तुमचं ठिकाण बदललंय. म्हणजे तिथल्या स्थानिक हवेवर, हवामानावर परिणाम करणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे अक्षवृत्तीय पोझिशन, ज्याला आपण म्हणतो स्थान, लॅटिट्यूडनल पोझिशन, कोची कुठे आहे? विषुववृत्ताकडे, म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहे. समुद्राच्या जवळ आहे म्हणून बाष्पीभवन तिथं अधिक असणार आहे. त्याच्यामुळे तिथल्या हवेत बाष्पाचं प्रमाण काय असणार आहे? अधिक असणार आहे. म्हणून बाष्पाचं प्रमाण अधिक, म्हणून तिथलं हवामान ढगाळ असणार आहे. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये आला, तुम्ही आतल्या भागात आलात समुद्रापासनं, तिथं विषम हवामान असते, उष्ण व कडक. कारण की तुम्ही आत चालले आणि तुम्ही उंच पर्वतीय भागात गेले आणि तुम्ही समशीतोष्ण भागात गेले ना. समशीतोष्ण भागात काय असणार? हवामान थंड असणार. आणखीन उंच भाग आहे, कायम थंड असणार. हे लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, आपल्याला हे समजायचं आहे की हवा आणि हवामान हे जर आम्हाला टॉपिक शिकताना आम्हाला हा विचार करावाच लागेल की स्थाननिहाय, अक्षवृत्तनिहाय, नंतर समुद्र सानिध्य, समुद्रापासूनचं अंतर, याच्यावर प्रत्येक ठिकाणचं हवामान बदलत असते. जरी असं नाही आज जे पुण्यातलं हवामान आहे तेच का नागपूरचं असणार आहे का आत्ता? अजिबात नाही. त्यामध्ये थोडाफार काय असणार आहे? चेंज. कारण की स्थानिक भौगोलिक काय याचा फॅक्टर त्याच्यात कन्सिडर होतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडतो. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इज इट क्लिअर? ढगाळ वातावरणामध्ये उशिरा वाढतात कपडे, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, ढगाळ तुम्ही वाळू घालून बघा, ढगाळ वातावरणातून थंड वातावरणात कधी उशिरा वाढतात? थंड वातावरणात. कारण बाष्पीभवन, ढगाळ वातावरणात ॲटलिस्ट बाष्पीभवन असतं. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय तिथं बाष्पामुळे ढग तयार होणार नाही. थंड वातावरणात बाष्पीभवनाचा वेग कमी आहे. कपडे सुकणे म्हणजे काय? पाण्याचं बाष्पीभवन होणे हे गरजेचं आहे. आलं का लक्षात धनश्री? हां, त्याच्यामुळं दर्शन, सॉरी, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग आता मी येतो या दोन शब्दांकडे. बघा पुस्तक काय सांगतं? हवा म्हणजे काय? एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ती स्थिती अल्पकालीन, हा महत्त्वाचा शब्द आहे. कशी? अल्पकालीन असते. यालाच त्या ठिकाणची हवा म्हणतात. उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा. तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस, जे लोक क्रिकेट बघतात त्यांना माहीत असते, तिथं पिच रिपोर्ट असतो किंवा वातावरणाचं रिपोर्टिंग करतात. किंवा आता ठीक आहे, आताचे न्यूज चॅनल सोडून द्या, आता ते सगळं इतकं ते कमर्शियलायझेशन झालं आहे आणि सगळे मूळ हेतूच त्याचे बदललेले आहे. पण आधी एकच न्यूज चॅनल राहायचं, DD सह्याद्री. संध्याकाळी 7ला बातम्या लागायच्या. बातम्याच्या सुरुवातीला आणि बातम्याच्या शेवटी सगळे महत्त्वाचं ते बघणं फार गरजेचं राहायचं. कारण की वेदर फॉरकास्ट त्याला म्हणतात, की उद्याचं हवामानाची स्थिती कशी असेल त्याचा एक रिपोर्ट इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडनं आल्याच्या स्थितीवर मांडण्यात यायचा. आणि शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं असायचं ते बघणं की उद्या नक्की वातावरण कसं आहे. कारण की पिकं जे रब्बी हंगामातले, खरीप हंगामातले पिकं आहे त्यासाठी, आणि त्याला शब्दच काय होता? वेदर फॉरकास्ट. वेदर फॉरकास्ट
तर लक्षात घ्या वेदर म्हणजेच काय, हवा, हव्याची अल्पकालीन स्थिती. आणि मग ते रिपोर्टिंग करायचे. तुम्हाला माहित नसेल आमच्याला मी अशा बातम्या यायच्या आम्ही ऐकायचो की कल काय राहायचं, म्हणजे असं ते हिंदीमधल्या ज्या बातम्या आपण ऐकायचो भारतीय मौसम विभागाच्या आलेल्या, की कल काय राहील, हवा काय राहील, दमट राहील असं ते सांगायचं. आणि चान्सेस आहे काय, गरज के साथ छिटे गिरेंगे. तर मग समजायचं गरज के छिटे म्हणजे थोडासा पाऊस. हे उद्या पुरतंच सांगायचं, आठवड्याचं सांगायचंच नाही. म्हणजे कशाची स्थिती आहे, अल्पकालीन स्थिती. काय सांगायची, आपण म्हणतो ना एका दिवशी आज लय उकडतंय, तुम्ही लय उकडताय म्हणजे एका दिवसासाठी उकडताय, रोज नाही उकडत ते, त्यावेळेस ते दिवसापुरतं, दॅट इज युअर वेदर. त्याला लक्षात घ्यायचं. अल्पकालीन स्थिती, आज हवा दमट आहे, लक्षात घ्यायचं आहे, थंड आहे किंवा उष्ण आहे, या अल्पकालीन स्थितीला म्हटलं जातं वेदर. क्रिकेटच्या साठी पण सांगतात वेदर फोरकास्ट कसं आहे, कारण की पिचवर मॉइश्चर आहे तर स्विंग होणार, स्विंग नाही होणार, बॉल बाउन्स होणार, त्यासाठी ते सांगितलं जातं. किंवा फील्ड जेव्हा फिल्डिंग करताना आहे ती फील्ड निसरडी आहे, घसरणार आहे, याच्यासाठीचा डीव पडणार आहे नाही पडणार आहे, म्हणून काय सांगितलं जातं वेदर फोरकास्ट. सो वेदर इज द काय करायचं लक्षात, शॉर्ट टाइम प्रेडिक्शन ऑफ द एअर. हवेची स्थिती, हवा कशी असणार आहे, गरम आहे, उष्ण आहे, दमट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचं येतं मग ते हवामान, दॅट इज द क्लायमेट. हे काय आपलं क्लायमेट. तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षा त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात. या अभ्यासातून नव्या प्रदेशाची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगतात. मला सांगा लॉंग टर्म तुम्ही काय म्हणता, कोकणातलं हवामान कसं आहे, आपण काय ऐकतो, मी कोकण किनारपट्टीत गेलो तर हवामान कसं आहे, दमट म्हणतो ना आपण, दमट, सम हे शब्द ऐकले असेल ना. जर सम व दमट हवामान याचा अर्थ काय, कोकणात लॉंग टर्म साठी हवा कसं आहे, तिथं आर्द्रता, कारण समुद्र तिथं आहे, बाष्पीभवन तिथं जास्त आहे, बाष्पाचा पुरवठा जास्त आहे, म्हणून तिथलं हवामान कसं असतं तर दमट आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लक्षात घ्यायचंय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर इथं दमट समज, इट्स अ लॉंग टाइम असणारी कंडिशन. किंवा चला मी म्हणतो भारताचं हवामान कसं नाही, उष्णकटिबंधीय हवामानात भारत. आपण रोजचं थोडी भारताचं हवामान वेगळं सांगतो, आज भारत थंड हवामानात आहे, आज भारत उष्ण हवामानात आहे, उद्या भारत हवामानातच नाही असं काही बोलतो का आपण. आपण काय सांगतो आमचा भारत कसा आहे, उष्णकटिबंधीय हवामानात आहे. महाराष्ट्राचं हवामान कसं आहे, उष्ण कशादार सांगतो, इट्स अ लॉंग टाइम सरासरी, बरोबर आहे. मग दीर्घकालीन एखाद्या ठिकाणची हवेची स्थिती दॅट इज द हवामान. आणि तात्पुरती छोट्या याच्यासाठी अल्पवधी कालासाठी हवेची स्थिती त्याला काय म्हणायचं, हवा. आला का डिफरन्स लक्षात. वेदर अँड क्लायमेट हे दोन शब्द लक्षात आले का. दर्शन दिसतंय ना, स्टॉप झालाय म्हणताय दर्शन. मला इथे दिसतंय धनश्री, कृष्णा, हा दिसतंय ना, दिसतं इथं, कारण की इथल्या स्क्रीनवर दिसतंय क्लिअर. समजला का डिफरन्स, क्लायमेट अँड वेदर, बरोबर. आता हवेमध्ये काय काय असतं तर हवेचं तापमान, हवे म्हणजेच वारे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जेव्हा हवा वाहते त्या हवेला वारा म्हणतो आम्ही. वारा म्हणजेच काय, हवेचाच भाग असतो. नंतर हवेत आर्द्रता असते, हवेत काय असतं, बाष्प, त्यालाच आम्ही आर्द्रता म्हणतो. वारंवार हवेमध्ये बदल घडतात, ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्याचा दैनंदिन व्यवहारावर, जीवनशैलीवर परिणाम होतो. हवेच्या अंगाचा विचार करता हवामान सांगण्यासाठी केला जातो. मग आता हवेचे अंग आपण शॉर्टमध्ये समजून घेऊ आणि मग परत आपण वातावरणाची संरचना, हवा या संदर्भात आपण एकत्रित बोलूया. हवेचे अंग पहिले तापमान. आता तुम्ही सांगा मला, याच्यात दिलेलंच आहे, आपल्या पृथ्वीला उष्णतेचा स्रोत काय, म्हणजे जी काही आपली हवा, हवामान आहे त्या हवेला उष्णता मिळणार कुठनं. मग आता पुढचा विचार करून सांगा, सूर्याकडनं येणाऱ्या सौर शक्तीमुळे पृथ्वीच्या सभोवतालची हवा तापते का पृथ्वी ती उष्णता घेते आणि मग रेडिएट उत्सर्जित करते त्याच्यामुळे तापते. तुम्हाला काय वाटतं,
पृथ्वीच्या सभोवतालची हवा कशी तापत असेल? हे पृथ्वी आहे, याच्या सभोवताली हा सूर्य, इथून येणारे डायरेक्ट हे हवा तापत जात असेल. बरोबर. बघा, पृथ्वीचा उष्णतेचा, पृथ्वीचा ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे तो म्हणजे सूर्य. मग पृथ्वीला जी काही हवा, पृथ्वीच्या सभोवताली असणारी जी हवा आहे, मग इथं दिलेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सूर्यापासून उष्णता. कोणाला? पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पहिले तापतो, त्यानंतर तापलेला पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते, त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसे उंच होत असते हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे सुद्धा तापमान कमी होत जाते, कारण विषुववृत्तावर उष्णता जास्त आहे ना. त्यामुळे विषुववृत्ताला आम्ही उष्णकटिबंधीच म्हटलं आहे. तिकडे सूर्यकिरण तिरपं पडते ध्रुवाकडे, आपण बघितलं अक्षवृत्तानुसार, बरोबर ना. सूर्यकिरण तिरपं पडते, तिकडे तापमान कमी, म्हणून आम्ही त्याला समशीतोष्ण कटिबंध, शीत कटिबंधीय असा आम्ही शब्द रचना त्याला वापरतो. हा एक फॅक्टर इथं लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तर आता आमची जी पृथ्वी आहे, हा पण आम्हाला पृथ्वीचा थर आहे, याला प्रोसेस आहे. पृथ्वी हा सूर्य, ही पृथ्वीच्या सभोवताली असणारी हवा, हे कशाचे थर आहे? पृथ्वीच्या सभोवताली, बरोबर आहे. मी म्हणेल ही पृथ्वीच्या सभोवताली असणारी हवा आहे. सूर्यकिरण कुठं पडणार? पृथ्वीवर. हे सूर्यकिरण पृथ्वीवर पडले, पृथ्वी काय करणार? ही हीट गेन करणार. सकाळ दुपार सगळ्यात जास्त 12 वाजता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 वाजले की सूर्यकिरण तिरपे पडायला लागणार. आपल्याला टॉपिक पुढे बघायचा आहे, त्याला सोलर रेडिएशन किंवा हीट बॅलन्स ऑफ अर्थ, पृथ्वीचे तापमानाचे संतुलन, असं त्या टॉपिकचंच नाव आहे. तो टॉपिक आपल्याला बघायचा आहे. आत्ताच्याच याच्यात आपण बघूया. आता जेव्हा पृथ्वी कधीपर्यंत ॲब्झॉर्ब करते? जोपर्यंत पृथ्वीचं भूपृष्ठ संपूर्ण तापत नाही, बरोबर. ते हीट ॲब्झॉर्ब होत राहते. सूर्यकिरण जोपर्यंत परपेंडिक्युलर पडतं, लंबरूप पडतं, इंटेन्सिटी अधिक असते, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 1, त्याच्यानंतर सूर्यकिरणाची पडण्याची इंटेन्सिटी काय होत चालली? कमी, तिरपं होणार ना, 1, 2. त्याच्यानंतर पृथ्वी सूर्यकिरण ॲब्झॉर्ब करत नाही, सौरशक्ती ॲब्झॉर्ब करत नाही. त्याच्यानंतर पृथ्वी रेडिएट करायला सुरुवात करते. रेडिएट म्हणजेच उत्सर्जन. ही पृथ्वी उत्सर्जन का करते? अरे उद्या परत सूर्य उगवणार आहे ना, उद्या परत उष्ण, पृथ्वीने जर उष्ण धरून ठेवली, आता तो पृथ्वी पेटून फुटून गेली असती, बरोबर. तिला हीट बॅलन्स करावं लागणार ना, आणि पृथ्वी स्वतः हीट बॅलन्स करते. आलेली सौरशक्ती पृथ्वी परत वातावरणात पाठवते, त्याच्यामुळं हीट बॅलन्स होते. आणि जेव्हा पृथ्वी ही सौरशक्ती उत्सर्जित करते, ही हवा खालून वर तापत जाते. लक्षात घ्या, कधीच वातावरणाची हवा वरून खाली तापत नाही, हवा खालून वर तापते. आणि ही जेव्हा हवा खालून वर तापते, खालच्या थरात अधिक उष्णता, जसे उंच चाललेले आहे उष्णता काय होत जाते? कमी. म्हणून उंचीनुसार समुद्र सपाटीपासून तापमान काय असतं? कमी असतं. समुद्र सपाटीपासून उंचीनुसार तापमान काय असतं? कमी. समुद्र सपाटीला तापमान काय असतं? अधिक असतं, कारण की हवा तापतानाच कुठून तापते? खालून वर तापते. आणि हाच त्यांनी इथं सिंपल समजून सांगितलं आहे. आलं का लक्षात? पृथ्वीला, त्यामुळे तापमान, हवेला तापमान कोणापासून मिळते? पृथ्वीने उत्सर्जित केलेल्या सौरशक्तीपासून. दुसरा पॉइंट आहे इथं हवेचा दाब. काय दिलाय तिथं? दुसरा पॉइंट हवेचा दाब म्हणून एक दिलाय, हवेचा दाब. हवेला वजन असते, त्यामुळे दाब निर्माण होतो. आता मला सांगा बरं, तुम्हाला अनुभव आलाय कधी हवेला वजन असते तर? तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी अनुभव आला का? मला सांगा, या खोलीत हवा आहे का? या क्लासमध्ये हवा आहे का? का हवा विरहित क्लास आहे? हा आहे का? मग इथल्या असणाऱ्या हवेला वजन आहे का? तुम्हाला जाणवत आहे का? आपल्याला खूप जाणवते. जे वजन असलं जाणवलं पाहिजे ना. हे का घड्याळाला वजन आहे, हातात जाणवते 10 वेळा, बरोबर ना. पेनाला वजन आहे, पेन हातात जाणवतंय. हवेला वजन, तर हवेचं वजन जाणवत का नाही? हवेला वजन आहे तर हवेचं वजन जाणवत का नाही?
कोण सांगेल? कारण की लक्षात घ्या, बाहेरच्या हवेला वजन आहे, वजन असल्यामुळे दाब असतो. त्या हवेच्या दाबाला आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधील दाब, आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधील दाब, रक्तवाहिन्यांमधील दाब हा इक्वल अँड अपोजिट काय करतो? बॅलन्स करतो. म्हणून आपल्याला जाणवत नाही. तुम्ही शब्द ऐकला असेल, जर तुम्ही गिर्यारोहणासाठी गेलो उंचावर तर रक्तस्राव होतो नाकातून तोंडातून, किंवा समुद्र सपाटीपासून जसं वर झालो हवेचा दाब काय होतो? तो वाढतो किंवा कमी, हवेचा दाब कमी होतो. आता जर हवेचा दाब कमी झाला तर आपल्या शरीरातला दाब वाढणार ना आतून. आपल्या शरीरातला दाब वाढणार तर रक्तवाहिन्या स्फोट होतो. स्फोट म्हणजे ढळून ढाळून स्फोट होत नाही, तो रक्तस्राव होतो, आतल्या वेन्स फुटतात. कारण की बीपीचं प्रमाण प्रचंड वाढून जातं तुमचं. लक्षात घ्यायचं आहे. आपलं आता का होत नाही? कारण की बाहेरच्या हवेचा दाब आपल्या रक्तवाहिनीतल्या हवेच्या दाबाला काय करतो? बॅलन्स करतो. म्हणून इथं असणाऱ्या हवेच्या दाबाला आपल्याला जाणवत नाही. मानवाला जर व्हॅक्यूममध्ये ठेवलं, जर मनुष्याला निर्वात पोकळीमध्ये ठेवलं तर ते पुस्तक दिलेलं आहे, मानवाच्या रक्तवाहिन्यांचा स्फोट होईल. स्फोट होईल म्हणजे परत सांगतो, आवाज नाही होत, नाकातनं तोंडातनं डोळ्यातनं रक्तस्राव व्हायला सुरुवात जाते. कारण बाहेर हवेचा दाबच नाही, आतला हवेचा दाब इतका वाढेल का रक्तवाहिन्या फुटून जाईल. मग याचाच अर्थ काय असतं? तर यस, हवेला वजन असते. काय असते? हवेला वजन असते असं त्यात दिसतंय. आणि हवेला वजन असते बघा, वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. आता थरावर थर साचले तर सर्वात जास्त दाब याच्यावर पडणार नाही सगळ्यांचा, त्यामुळे खाली दाब काय असणार? अधिक. त्यामुळे हवेची घनता वाढते. कारण तुमच्या गुरुत्वीय बलामुळे, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे जी जड धुलिकण आहे ते खालच्या हवेत असणार, जे जड वायू आहे ते खालच्या हवेत असणार, त्याची पण घनता वाढणार ना त्या हवेत. त्याच्यामुळे त्या हवेची घनता वाढणार, त्यामुळे खाली दाब काय असणार? जास्त. जसं वर गेले, वरच्या हवेत हलके वायू आहे, वरच्या हवेत धुलिकणच कमी आहे थरात, त्याच्यामुळे तिथल्या हवेची घनता कमी होईल. आणि हवेची घनता जर कमी झाली तर हवेचा दाब सुद्धा काय होईल? कमी होईल. असं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागाला हवेचा दाब काय असतो? जास्त. उंचीनुसार तो कमी होत जातो. हवेचा ऊर्ध्व दाब, तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेने घडतात. ते आपण पुढे बघू की तापमान आणि दाबाचा संबंध काय. तापमान आणि दाबाचा संबंध काय, त्याचा संबंध आपण पुढे बघूया. कुठल्याही पदार्थाला उष्णता दिली असेल तर मला सांगा, पदार्थ प्रसरण पावते की आकुंचन पावते? सांगा बरं तुम्ही. कुठल्याही पदार्थाला प्रसरण पावेल ना. मग कुठल्याही हवेला उष्णता मिळाली ती हवा काय होईल? विरळ होईल. जी हवा विरळ होईल ती हलकी होईल. जी हवा हलकी होईल, पृथ्वीचं परिवलन चालू आहे, परिवलनामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, काल आपण बघितला होता. आणि बिकॉज ऑफ दिस सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर, जी हवा हलकी आहे त्याला पृथ्वी स्वतःपासून काय करते? दूर लोटते. आणि जे जड आहे त्याला पृथ्वी स्वतःकडे खेचते. आणि जिथं हवा दूर लोटली, हलकी झाली, तिथं कमी दाब तयार होईल. ज्या भागात गुरुत्वीय बल जास्त आहे, कुठे गुरुत्वीय बल जास्त आहे पृथ्वीवर? सांगा बरं मला. विषुववृत्तावर जास्त आहे का ध्रुवावर जास्त आहे? अय, पहिलं लेक्चर विसरले का? कुठे आहे गुरुत्वीय बल जास्त? ध्रुवावर. बिकॉज ऑफ द शेप, चपटी आहे ना पृथ्वी. मग ध्रुवावर जास्त दाबाचे पट्टे. का जास्त दाबाचे पट्टे? कारण की इथं गुरुत्वीय बल ओढून ठेवते ना हवा. लक्षात घ्यायचं आहे. सो हा संबंध तापमान आणि याच्या संदर्भात सगळा येईल, आपण पुढे बघतो. पण बेसिक हवामानामध्ये असणाऱ्या काही गोष्टी, ज्या तापमान आहे, हवेचा दाब आहे, हा तिथं इम्पॅक्ट करतो. त्यासोबतच वारे हा एक हवामानाचा भाग आहे. आता वारे म्हणजे काय तर लक्षात घ्यायचं आहे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारी हवा, नथिंग एल्स.
अनटिल अँड अनलेस देर इज नो प्रेशर हवा मूव्ह होणारच नाही. बरोबर आहे. तुम्ही प्रत्येक आपल्या हातावर घेऊन करू शकता, दाब देतोय ना तर जाणवेल ना. आ केल्यावर काय जाणवणार, काहीच जाणवणार नाही. जाणवतं ना. कारण मी काय करतो इकडे हाय प्रेशर टू, तेव्हाच त्या हवेला काय मिळते, दिशा मिळते. आणि दिशा कुठली आहे, क्षितिज समांतर आळवी, म्हणून तिथं जाणवते. सो देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द प्रेशर, हाय प्रेशर अँड लो प्रेशर. आणि ते पृथ्वीवर वर्षभर निरंतर असतात बिकॉज द पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण हे त्याला कारणीभूत आहे, ते प्रेशर क्रिएट करण्यासाठी. ओके, हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. त्याला हवेचा जर एखादा समोरून आला फू करून, तर दोन्हीकडनं हाय प्रेशर झाल्यावर हवा मूव्ह कुठं होणार, ती मूव्ह नाही होणार. मग तुम्हाला वर जाईल का स्टॉक होईल तो पुढचा भाग. पण लक्षात घ्यायचं आहे. सो हवा म्हणजेच काय, वारे म्हणजे काय, जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे क्षितिज समांतर आळवी वाहणारी हवा, त्याला काय म्हणतात, वारा. हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारा म्हणतात. कमी जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्यांचा वेग ठरतो. जितका दाब जास्त आणि कमी दाब जितका कमी, तितका वाऱ्यांचा वेग काय असतो, स्पीडने असतो. हे लक्षात घ्या. आपल्या भारतात न चुकता दर 6 महिन्यांनी नैऋत्य मोसमी वारे येतात. नैऋत्य मोसमी वारे येतात म्हणजेच काय, तर भारतावर कमी दाब तयार होतो उन्हाळ्यात. का कमी दाब तयार होतो उन्हाळ्यात भारतावर, भारतात उन्हाळ्यात उष्णता असते, उष्णतेमुळे तापमान अधिक, तापमानामुळे दाब कमी, आणि म्हणून कमी दाब झाल्यानंतर वारे इकडे अट्रॅक्ट होतात. तुम्ही बऱ्याच बातम्यांमध्ये ऐकता, पर्जन्य पाऊस लांबला तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला, किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणून पाऊस पडला किंवा कमी पडतो, असं येतात ना तुम्ही. ते कमी दाबाचा पट्टा वाऱ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. त्याचा संबंध आहे. पुढचा फॅक्टर येतो आर्द्रता. वातावरणात बाष्प असते, ज्या हवेत बाष्प असते ती हवा दमट असते. आता आर्द्रता म्हणजेच काय, इट्स अ वॉटर वेपर इन अ एअर. बाष्प, हवेतील बाष्प, त्याला आर्द्रता म्हणतात, नथिंग एल्स. ओके, मग तुम्ही लक्षात घ्या बाष्पाचा सोर्स काय. बाष्प हवेत येते कुठनं, कोणी आणून सोडते का, बाष्प येते कुठनं. पृथ्वी हा जलग्रह आहे. या पृथ्वीवर 71% पाणी आहे ना. जर सूर्यकिरण पडतंय तर समुद्रातलं पाणी तापत असेल, त्याचा बाष्पीभवन असेल, बाष्पाचा पुरवठा हवेला नॅचरली होणं आहेच ना. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू प्लेस, अकॉर्डिंग टू तुमचं स्थान, ते कमी जास्त असणार आहे. समुद्र भागात गेलं बाष्पाचं प्रमाण अधिक, आर्द्रता अधिक. तुम्ही अंतर्गत भागात आले, वाळवंटात गेले, बाष्पाचं प्रमाण कमी, कोरडे असणार नाही तिथली हवा, कारण बाष्पच नाही, त्या वाळवंटात कुठं निघणार आहे पाणी, हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे त्याच्यावर डिपेंड असतं. हा सुद्धा भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. मग इथली हवा दमट असते, वातावरणात बाष्प असते म्हणजे हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. बरोबर, जितकं तापमान अधिक तितकं बाष्पीभवन अधिक, जितकं बाष्पीभवन अधिक तितकी हवा जास्त दमट, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प समावू शकते. याच्यानंतरचा कन्सेप्ट येतो तो म्हणजे, हे आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे. आता बाष्प, मी आर्द्रतेकडे येतो. आर्द्रतेचे 3 प्रकार आपल्याला शिकायचे. कुठले प्रकार आहे काय, हवेतील बाष्पाचे पाणी, हिम, यात होणारे रूपांतर, पुन्हा पृथ्वीवर येणे, यात वृष्टी. वृष्टी म्हणजे याला इंग्लिश शब्द आहे, लक्षात घ्यायचं. इंग्लिश शब्द वृष्टीला प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन हा त्याचा इंग्लिश शब्द आहे. याचे 3 प्रकार आहे. पाऊस, इट्स अ टाइप ऑफ प्रेसिपिटेशन. पर्जन्य किंवा मग स्नोफॉल, रेनफॉल म्हणजे पर्जन्य. स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी. आपल्या इथं होते का कधी हिमवृष्टी, का नाही होत, पाप लई केलेली आहे. काश्मीरचे लोक निरागस आहेत, तिथंच होणार सर. त्याला विशिष्ट स्थिती लागेल ना, त्याला तापमानाची विशिष्ट स्थिती लागेल, तापमान तेवढं थंड लागेल, तर खाली येणारं जलकण बर्फात कन्वर्ट होईल. गारा, ती पण वृष्टीचा प्रकार आहे. ते गारा आमच्या इथं पडतं लई, बरोबर आहे, कारण की तापमान जेवढं अधिक असतं ती हवा वर जाते. मग लक्षात घ्यायचं, आपल्याला बघायचं आहे की वृष्टी म्हणजे काय, तर पाऊस कसा पडतो, मेकॅनिझम काय, हिम, बर्फ आणि गारा, ही वृष्टीची 3 रूपे आहे. या 3 रूपांचे प्रकार आपल्याला शिकायचे, हे पण आपण लक्षात घेऊ, त्याला काय म्हणतात. मग आता बघा, हवा कशी आहे त्या वेळेनुसार सांगतात, तर हवा दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवे सतत बदल असतो, त्या सहजपणे जाणवतात. आता बघा, हवामानावर परिणाम करणारे घटक कुठले आहे, अक्षवृत्तीय स्थान. जर तुम्ही विषुववृत्ताजवळ असेल तर हवामान काय असणार, उष्ण असणार.
जर तुम्ही समशीतोष्ण किंवा तुम्ही ध्रुवावर असेल तर हवामान थंड असेल ना. तो डिफरन्स कशामुळे पडलाय? तुमचं अक्षवृत्ताचं स्थान कुठे आहे? विषुवृत्ताजवळ आहे की विषुवृत्तापासून लांब आहे? त्याच्यावर ते काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. हा एक फॅक्टर लक्षात घ्यायचा आहे. नंतर समुद्र सपाटीपासूनची उंची. तुम्ही उंचावर असणार हवामान थंड असणार, समुद्र सपाटीच्या खाली असणार म्हणजे जवळ असणार हवामान काय असणार? उष्ण असणार किंवा दमट असणार. त्यानंतर समुद्र सानिध्य. जिथं तुम्ही समुद्राजवळ आहे आर्द्रता जास्त, समुद्रापासून आत आहे हवा कोरडी, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सागरी प्रवाह, ओशन करंट्स म्हणून पॉईंट आहे, आपण बघूया ओशन करंट्स कशाला म्हणतात, सागरी प्रवाह कशाला म्हणतात. ओशन करंट्स याचाही परिणाम होतो. आणि याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला इथे एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक उदाहरण आपण लक्षात घेऊया. आपण 2 शहरे कंपेअर करूया. आमचा हा महाराष्ट्र असेल, ओके, आपला महाराष्ट्र आहे. इथं मी म्हणतोय इथं पुणे आहे आणि इथं सेम आमचं नांदेड आहे. माझा पुणे आणि नांदेडचं सेम आहे का हवामान? जर एकाच तर अक्षवृत्तावर आहे, समजण्यासाठी काय आहे, अक्षवृत्त एकच आहे, मग अक्षवृत्तानुसार सूर्यकिरणाचं वितरण सेम आहे. मग तरी पुणे आणि नांदेडच्या हवामानात फरक का आहे? हा कुठं आहे? म्हणजेच त्याला काय म्हणतो आम्ही? भौगोलिक रचना. कोणाची? स्थानिक. पुण्याच्या अवतीभोवती सर्व पर्वत आहे, बरोबर आहे, हे मध्ये पुणे आहे असं. आणि नांदेड कडक पठारावर आहे, इथं सूर्यकिरण डायरेक्ट पडतं, इथं डायरेक्ट सूर्यकिरण पडत नाही, कारण पर्वत आहे ना, सूर्यकिरण तिरपे होतात, त्याच्यामुळे घेताना उष्णताच कमी घेतली जाते आणि उष्णता कमी सोडली जाते. हवामान थंड आहे. तुलनेने नांदेड डायरेक्ट पठारी भाग आहे, परपेंडिक्युलर सूर्यकिरण होते, उष्णता अधिक. सो म्हणजे हा जो पॉईंट मी कसा एक्सप्लेन केला आहे, हा जो पॉईंट आहे, पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे, हे सुद्धा घटक काय करतात? हवामानावर परिणाम करतात. हा एक भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो आता मी बेसिक पॉईंट्सकडे येतो. सगळे आपण एक एक करून सगळे एवढे पॉईंट्स आपल्याला समजून घ्यायचे किंवा एवढे पॉईंट्स डोक्यात क्लिअर आपल्या बसवायचे आहे, ते आपण लक्षात घेऊया. ओके, मग आता मी बघा हे सगळं करत असताना मी इथं येतो थोडंसं. हे NCERTचं आहे, याला सोडून देऊ आपण. ओरिजिन ऑफ ॲटमॉस्फिअर, पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती कशी झाली हे लक्षात घेऊया. पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती. बघा, पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती ही 3 टप्प्यात झाली. याला पहिली अवस्था म्हणतो. आपली पृथ्वी जी होती, ओके, ही जी पृथ्वी आहे ही कोणापासून तयार झाली तुम्हालाही माहित आहे? सूर्यापासून. सूर्यापासून निर्माण झाल्यामुळे हिच्या सुरुवातीला हिच्या हवेत हायड्रोजन आणि हेलियम हे वायू होते. बट ऑब्वियस जर हायड्रोजन हेलियम असेल ते उष्ण असेल ना, बरोबर आहे, सुरुवातीला. मग या हायड्रोजन हेलियमवर सौर वादळे, ज्याला आपण म्हटलं होतं, आठवत असेल तुम्हाला, सोलर विंड्स, या सौर वादळाचा परिणाम होऊन इट इज एस्केप. ही हायड्रोजन हेलियम पृथ्वीच्या वातावरणातून एस्केप झाले. जे आधी पृथ्वीचं वातावरण कशाचं युक्त होतं? फक्त हायड्रोजन हेलियम युक्त होतं. हे पृथ्वीचं वातावरण हायड्रोजन हेलियम युक्त मुक्त का झालं? बिकॉज ऑफ द सोलर विंड्स. तुम्हाला आठवायला लागेल इनर प्लॅनेट्स, आउटर प्लॅनेट्स, असे आपण 2 भाग केले होते. आंतरग्रह का घन स्थितीत आले आणि आजही बाह्य ग्रह वायू स्थितीत का आहे? कारण की आंतरग्रहावर कशाचा परिणाम झालेला आहे? सौर वादळांचा. त्याच्यातले वायू काय होऊन गेले? एस्केप होऊन गेलेले आहे. ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन आणि सोलर विंड्स याचा तो परिणाम. ही जसजसे काय होत गेले? एस्केप झाले, पृथ्वी थंड व्हायला सुरुवात झाली. लक्षात घ्यायचं. सेकंड स्टेजमध्ये पृथ्वी थंड होताना आत ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात उद्रेक सुरू झाला आणि बिकॉज ऑफ जी ज्वालामुखी उद्रेक
याच्यातनं लक्षात घ्या बाहेर H2O, वाफ म्हणजेच काय, H2O ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, CH4 मिथेन, बरोबर आहे. अगेन CO2 कार्बन डायऑक्साईड, इतर वायू पृथ्वीच्या अंतरंगातनं बाहेर पडायला लागले. पृथ्वी थंड होताना मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीच्या क्रिया होत होत्या आणि या ज्वालामुखीच्या क्रिया होत असताना इथं मोठ्या प्रमाणात काय व्हायला लागलं आहे, लक्षात घ्या, हे वायू बाहेर पडायला लागले. हे वायू बाहेर पडत असताना ही जी H2O आहे, या H2Oच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात बाष्प पृथ्वीच्या अंतरंगातनं बाहेर फेकल्या गेलं. या बाष्पाचं कालांतराने काय झालं, सांद्रीभवन. सांद्रीभवन म्हणजेच काय म्हणतो, कंडेन्सेशन. आणि पृथ्वीवर नॉन स्टॉप काही लाखो वर्ष पाऊस सुरू झाला. इट्स अ नॉन स्टॉप. तो पाऊस पळत 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 जी तुमची थंड झालेली पृथ्वी, ज्याच्यावर फक्त जमीन होती, पाणी नव्हतं, हळूहळू हळूहळू पाण्याखाली जात 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 तुमची किती टक्के, तुमची 71% पृथ्वी पाण्याखाली चालली गेली. लक्षात, 71% पेक्षा अधिक असेल, कारण की हिमालय वर आला आहे. कॉन्टिनेंट्स नंतर घड्या पडल्या, प्लेट सरकल्या म्हणून ते वर गेलेलं आहे. पण इतके लाखो वर्ष खास खळगे, दर्या, जे खड्डे खुड्डे होते, सगळे पाण्याने भरून घेतले आणि काय तयार झालं तुझ्या पृथ्वीवर, महासागराची निर्मिती. बरोबर. याला सगळ्यात जास्त म्हणजे साधारणतः जस्ट सांगून ठेवतो तुम्हाला की पृथ्वीचं वय जर 460 कोटी वर्ष आहे, तर पहिल्या 60 कोटी वर्षानंतर समुद्र तयार झालाय. म्हणजे समुद्राचं पण वय किती आहे, 400 कोटी. पृथ्वीवर जे पाणी आहे किती जुनं आहे, 400 कोटी वर्ष. मग हे जेव्हा पर्जन्य चालू होतं, पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बरंच होत ना. सुरुवातीला पृथ्वीवर 26% कार्बन डायऑक्साईड होतं. आपण जगलो असतो काय 26%? 0.036 वर जगणं होईना आपलं. त्यात क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगच्या गोष्टी करतो आपण. थोडंसं कार्बन डायऑक्साईड एमिशन झालं तर इम्बॅलन्स होते, बॅलन्स क्लायमेटचं बदलतं. लक्षात घ्या, हे सततच्या असणाऱ्या पावसामुळं हवेतील कार्बन डायऑक्साईड टप्प्याटप्प्याने विरघळत गेला. हा काय होत गेला, विरघळत गेला. कुठं, त्या पाण्यामध्ये, आणि तो समुद्रात जाऊन सिंक झाला. म्हणून आपण समुद्र काय म्हणतोय, इज द कार्बन डायऑक्साईडचं, त्याला सिंकिंग ओशन्स आपण असं म्हटलं जातं. तिथं जाऊन तो विरघळला गेला आणि हळूहळू कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होत गेलं आणि एकदम कमी झालं. हे लक्षात घ्या. त्या महासागरामुळे ही जी तिसरी स्टेज आहे ती इथं तयार झाली. तुमच्या असणाऱ्या महासागरात ब्ल्यू ग्रीन अल्गी तयार झाली. तुम्ही ऐकले असेल शब्द, बरोबर ना. ब्ल्यू ग्रीन अल्गी तयार झाली. या ब्ल्यू ग्रीन अल्गीवर सूर्यकिरण पडले आणि सूर्यकिरण पडले, फोटो सिंथेसिस, त्याला तुम्ही काय म्हणताय, प्रकाश संश्लेषण, ही प्रक्रिया सुरू झाली. जशी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरू झाली, हवेत ऑक्सिजन O2 मुक्त झाला आणि हळूहळू पृथ्वीचं वातावरण ऑक्सिजननी भरत गेलं. दुसरं नायट्रोजन जो कुठनाला पृथ्वीच्या अंतरंगात आला आणि एकूण वातावरणातला कार्बन डायऑक्साईड कमी झाला आणि पृथ्वीचं आजचं असणारं वातावरण तयार झालं. मग पृथ्वीचं वातावरण किती स्टेजमध्ये तयार झालं, 3 स्टेजमध्ये. पहिली स्टेज दॅट इज द सोलर विंड्स. दुसऱ्या स्टेजचं याला नाव आहे टेक्निकल डिगॅसिंग. डिगॅसिंग असं त्याला म्हटलं जातं. लक्षात घ्या, याला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस स्टेप, फोटोसिंथेसिस, आणि याला म्हटलं जातं सोलर विंड्स. सोलर विंड्स या तिघांच्या इम्पॅक्टमुळे आजचं पृथ्वीचं वातावरण काय झालं, तयार झालं. दिस इज द ओरिजिन ऑफ ॲटमॉस्फिअर. पृथ्वीचं वातावरणाची अशा स्वरूपाने काय होत गेली, निर्मिती होत गेली. मग इथे एक प्रश्न होता, हा UPSCत पडलेला प्रश्न आहे, स्टेट NCERTतलाच प्रश्न आहे, पण UPSCत पडलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ मॉडिफिकेशन ऑफ द प्रेझेंट ॲटमॉस्फिअर. पृथ्वीचं सध्याचं असणारं वातावरणाशी संबंधित खालीलपैकी कुठला घटक नाही आहे. ओके, सोलर विंड म्हणजे सौर वादळे. डिफरन्शिएशन म्हणजे त्याला तो मी सांगतो काय आहे, डिगॅसिंग जो मगाशी मी सांगितलं, फोटोसिंथेसिस जो सांगितला. सो कुठला घटक नाही आहे, डिफरन्शिएशन नाही आहे. डिफरन्शिएशनचा अर्थ काय, पृथ्वीचे विविध थर तयार होत गेले. कुठले थर, कोणाले, अंतरंगाचे.
आणि अंतरंगाचे आणि वातावरणाचे विविध थर, त्या विविध थरांच्या रचनेला डिफरन्शिएशन म्हटलंय. ओके, पण हे 3 घटक तर पृथ्वीच्या वातावरणाशी संबंधित आहे ना, सोलर विंड्स, डिगॅसिंग आणि फोटोसिंथेसिस. यूपीएससी झालेला प्रश्न आहे हा, लक्षात घ्यायचं जाताना सांगितलं. तर मला सांगा पहिले, पृथ्वीचं वातावरण समजलं का, निर्मिती कशी झाली, इज इट क्लिअर? मग आता आपण या फॅक्टरकडे येतो. हवा आणि हवामान, डिफरन्स समजला का? मी एकी पॉईंटकडे पुढे जाऊया. इकडे धनश्री, कृष्णा, दर्शन, बाकीचे कार्यकर्ते, इथपर्यंत समजलं का? क्लिअर? हवा हवामान समजलं का? मग आपण आर्द्रतेचे प्रकार बघूया. आर्द्रता म्हणजे काय? तापमान, पृथ्वीच्या हवेचं तापमान कसं वाढते क्लिअर आहे? ते कोणाकडून? भूपृष्ठाकडून मिळतं. दाब, फक्त लक्षात घ्या, दाब हवेला वजन असतं. दाब पुढचा आपला टॉपिकच आहे, वायू दाब आणि वारे. तेव्हा आपण आणखीन एक्सप्लेन करतो दाब काय आहे, बरोबर ना? दाबावर परिणाम करणारे घटक कुठे, इथं नको आता लगेच, तिथं सगळं जमलिंग होऊन जाईल आणि मिक्सिंग होऊन जाईल. तसं व्हायला नको आपल्याला एक एक भाग वेगळा करायचा आहे. ओके, मग आता मला तुम्हाला समजून सांगायचं ते म्हणजे पहिले काय येतो यातला एक वातावरणातील आर्द्रता. मग आपण वातावरणाची रचना, याच्याकडे जो वॉटर व्हेपर वगैरे गॅसेस, मी वातावरणाकडे नंतर येतो. पहिले आर्द्रता, हवेतील वातावरणातील आर्द्रता हा एक फॅक्टर. पटकन स्टेट बोर्डातनं जाऊया, ते वाचल्यावर काहीच समजत नाही खरं आहे तरी वाचूया, बरोबर आहे? आणि मग आपण समजून घेऊया. ते जरी लिहिलंय स्टेट बोर्ड, लय कठीण लिहिलंय, शेवटी आपल्या मास्तरांमध्येच लय घोडा आहे, बरोबर ना? सोप्या भाषेत लिहिता येत नाही. आपल्याला काय वाटतंय, स्कॉलर कोणाला म्हणावं जो जास्त क्लिष्ट करून सांगेल, टेक्निकल वर्ड जास्त वापरेल. आपलं वाटतं लय हुशार आहे, काहीतरी वेगळं बोलतं, कधी आपल्याला समजत नाही ते काय बोलतंय, त्याला आपण हुशार असं नसतंय. सिम्पल लिहिणं फार गरजेचं आहे. हे NCERTचं वैशिष्ट्य आहे. NCERTची भाषा एकदम सोपी आहे, एकदम सिंपल वर्ड, आणि तेच आपलं महाराष्ट्र बोर्ड. बघा आता तुम्हाला काय समजतं यातलं. वातावरणातील आर्द्रता हा टॉपिक आपल्याला किंवा हा पॉइंट आपल्याला कव्हर करूया. ओके, हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते, ठीक आहे, एवढं समजलं. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजे बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. आपण हवा दमट आहे, हवा कोरडी आहे, बरोबर आहे, हवा आर्द्र आहे, असे जेव्हा शब्द वापरतोय कशावर डिपेंड आहे? म्हणजे हवेच्या बाष्पावर डिपेंड आहे, ठीक आहे. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणात बाष्प धारण करू शकते. हव्याचं बाष्प धारण करण्याची क्षमता ही हवेच्या तापमानावर डिपेंड असते. जितकं तापमान अधिक तितकी हवा जास्त बाष्प होल्ड करू शकते. लक्षात, जितकं तापमान कमी बाष्पाला कंडेन्सेशन, सांद्रीभवन, ढगात रूपांतर करून टाकेल ना. लक्षात घ्यायचं, तापमान कमी झाल्यामुळं असं ते दिलेलं आहे. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजे गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते. म्हणजे तापमान अधिक, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त, वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त. तापमान कमी, हवा बाष्प धारण करू शकत नाही. हा एक बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. एका विशिष्ट तापमानात हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संतृप्त स्थिती म्हणून ओळखली जाते. मला माहिती कळणार नाही काही, फक्त द्या सोडून, मी समजून सांगतो परत काय आहे व्यवस्थित. नेक्स्ट पॉईंट वाचू. बाष्पाचे किंवा आर्द्रतेचे 3 प्रकार दिलेले आहे. निरपेक्ष आर्द्रता, याला आम्ही म्हणतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. सापेक्षला म्हणतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. निरपेक्ष म्हणजे बघा, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते. इथं दिलेलं आहे आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर आर्द्रता कशी मोजतात. ओके, कोणत्याही तापमानाला हवेची आर्द्रता 0 ग्रॅम घनमीटर असल्यास ती हवा कोरडी असते, तर 30 ग्रॅम तापमान काही कळत नाही, जाऊ दे सोडून, बरोबर आहे. मी जस्ट सांगतो तुम्हाला. सापेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानात विशिष्ट घनफळ असलेली हवा. निरपेक्ष आर्द्रता, तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता वगैरे काढली जाते. त्याचं कॅल्क्युलेशन आहे, गणिताकडे मी नंतर येतो, तुम्हाला अंडरस्टँडिंग झाल्यावर असं त्यांनी सांगितलंय. आता याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊ. तुम्ही मगापासून शब्द वापरतोय आपण, आर्द्रता. आर्द्रता काय शब्द वापरतोय? पहिले आर्द्रता म्हणजे
हवेतील बाष्प. दुसरा पॉइंट काय समजला पाहिजे, या बाष्पाचा स्रोत काय आहे. हवेत हे बाष्प येतं कुठून, याचे दोन स्रोत आहे. हवेत हे बाष्प येतं कुठून, याचे स्रोत कुठले आहे. या हवेत येणाऱ्या बाष्पाचे दोन स्रोत आहे. एक त्याला आम्ही म्हणतो बाष्पीभवन, बरोबर आहे. जे काही आमचं असणारं जलाशय असेल, इथं सूर्यकिरण, बरोबर ना, आणि या सूर्यकिरणामुळे हा इथून, बरोबर आहे, हे काय चाललंय, बाष्प. हा एक झाला स्रोत. दुसरा स्रोत त्याला आम्ही म्हणतो बाष्प उत्सर्जन. बाष्प उत्सर्जन, ट्रान्समिशन ऑफ हीट. ट्रान्समिशन ऑफ हीट किंवा ट्रान्स इव्हॅपोरेशन. ट्रान्स इव्हॅपोरेशन, दिस इज द इव्हॅपोरेशन. हा काय फक्त इव्हॅपोरेशन. व्हॉट इज द ट्रान्स इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, जिथं आमचे काय आहेत, वृक्ष, या वृक्षाच्या पानावर सुद्धा, बरोबर आहे, सूर्य किरणे, आणि या वृक्षाच्या पानावरनं जे बाष्प हवेत जातं त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्स इव्हॅपोरेशन. म्हणजे वातावरणात बाष्पाचा जो स्रोत आहे, वातावरणात जे बाष्प येतं, वातावरणात जे बाष्प पुरवलं जातं, हे वातावरणातील बाष्प हे बड ऑब्वियस जलाशयावर जास्त येतं. पण जगात जंगल आहे ना, सगळ्या भागात जंगलांचं प्रमाण काय आहे, आणि उष्णतेमुळे त्या झाडावर परिणाम होतं. झाडाच्या पाण्यातनं सुद्धा काय जातं, पाणी बाष्पमध्ये कन्वर्ट होतं ना, त्या प्रोसेसला म्हटलंय बाष्प उत्सर्जन किंवा ट्रान्स इव्हॅपोरेशन. सो हवेला बाष्प देण्याचे जे काही स्रोत आहे, ते स्रोत कुठले कुठले, बाष्पीभवन आणि बाष्प उत्सर्जन. याच्यामुळे हवेत बाष्प येतं, आणि मग त्या हवेतील बाष्पाला तुम्ही त्या हवेची काय म्हणता, आर्द्रता. इथपर्यंत क्लिअर का. हवेतील बाष्पाला काय म्हणता, हवेची आर्द्रता असं आम्ही म्हणतो. हा एक फॅक्टर पहिले लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरा पॉइंट याचा एवढं लक्षात ठेवायचा आहे की आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर मध्ये करतात. हा पॉइंट इथला फॅक्टर इथंच लक्षात ठेवायचा आहे. ग्रॅम प्रति घनमीटर मध्ये आर्द्रतेचं प्रमाण सांगितलं जाते, हे लक्षात घ्या. मग आता आम्हाला आणखीन एक पॉइंट इथे लक्षात ठेवायचं आहे. फक्त हवेचं तापमान हे महत्वाचं आहे. हवेचं तापमान नावर हवेची बाष्पधारण क्षमता, लक्षात घ्या, बाष्प धारण क्षमता अवलंबून आहे. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर समजायची असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे का हवेची बाष्पधारण क्षमता कशावर डिपेंड आहे, हवेच्या तापमानावर. जितकी हवा जास्त तापमान तितकी हवा जास्त बाष्पधारण करू शकते, आणि जितकं हवेचं तापमान कमी तेवढी हवा कमी बाष्पधारण करणार. कारण की ते कमी म्हणजे काय, सांद्रीभवन होऊन जाईल ना, कंडेन्सेशन, बाष्पाचं ढगात रूपांतर, हवा काय करणार, बाष्पाला जलकणात बदलून टाकेल. या प्रोसेस आहे तिथं. हा पण एक भाग लक्षात घेऊया आपण. मग आता या सर्व अँगलनी आपल्याला एक पॉइंट आणखी इथं विचारात घ्यायचा आहे. आता पहिले मी एक प्लेस घेतो. तुम्हाला आपल्याला शिकायचं काय आहे, आपल्याला दोन पॉइंट क्लिअर करायचे आहे. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, निरपेक्ष म्हणजेच ॲब्सोल्यूट आर्द्रता, मी त्याला म्हणतोय ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, आणि सापेक्ष काय म्हणता तुम्ही, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. मग आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि निरपेक्ष ह्युमिडिटी म्हणजे काय. मी एक प्लेस घेतो. हे प्लेसचं नाव आहे ए. कुठलं ठिकाण आहे, ए. या ठिकाणी
30 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे हवेचं. तापमान कशाचं? हवेचं. हवेचं तापमान म्हणजे त्याच भागाचं तापमान ना, बरोबर आहे. तर या 30 डिग्री सेंटीग्रेडला ए या ठिकाणी या हवेची बाष्पधारण सध्या या हवेत किती बाष्प आहे. तर आम्ही मोजलो 30 डिग्री. सपोज आपण 2 मिनिटांनी पकडू. 30 ग्रॅम ते सेंटीमीटर पर क्यूब. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. 30 ग्रॅम सेंटीमीटर पर क्यूब असं, किंवा इथे मी लिहून ठेवतो सेंटीमीटर पर क्यूब. इतकी काय भरली आमची? बाष्प भरलं. आम्ही बाष्प मोजलं. हवेचं तापमान किती आहे? 30 डिग्री. 30 डिग्रीला बाष्प किती भरलं इथं? 30 ग्रॅम. म्हणजे ॲट ॲक्च्युअल वॉटर वेपर असं आपण म्हणू याला. ॲट ॲक्च्युअल वॉटर वेपर इन गिवन टेम्परेचर. बरोबर आहे. सध्याच्या असणाऱ्या तापमानामध्ये जितकं ते ॲक्च्युअली वॉटर वेपर, त्याला तुम्ही म्हणतात निरपेक्ष आर्द्रता. ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? जे वास्तविक तिथं आर्द्रता तुम्हाला त्या बाष्प, वास्तविक बाष्प त्या हवेत आहे. आलं का लक्षात? 30 डिग्री तापमान आहे. 30 डिग्री तापमान आम्ही हवेची मोजायला गेलो. किती भरलं बाष्प? 30 ग्रॅम. पण आता कॅपॅसिटी किती आहे या हवेची? 30 डिग्री तापमानाला जर तुम्ही म्हणा 2 मिनिटासाठी, या हवेची कॅपॅसिटी बघा किती आहे. कॅपॅसिटी आहे 50 ग्रॅमची. किती कॅपॅसिटी आहे? 50. पण ऍक्च्युअली भरलं किती? ऍक्च्युअल म्हणजे निरपेक्ष. जे आहे ते झालं ऍब्सोल्यूट. कॅपॅसिटी किती आहे? 50. सपोज इथं 50 आलं आणि तिथं 50 ग्रॅम जर बाष्प आलं, तर समजून घ्यायचं ती हवा बाष्प संपृक्त सॅच्युरेटेड झाली. या हवेची कॅपॅसिटी किती आहे? 50. जर तुम्ही म्हणाल 60 ग्रॅम भरतं का, 70 ग्रॅम भरतं का, हवा 60-70 ग्रॅम भरणार नाही. ज्या वेळेस कुठली हवा तिच्या फुल ऑफ कॅपॅसिटी एवढं बाष्पधारण करते, तेव्हा तुम्ही तिला म्हणतात हवा सॅच्युरेटेड झाली. सॅच्युरेटेड एअर. त्याला आम्ही शब्द वापरतो बाष्प संपृक्त हवा. ऐकलं का शब्द? कधी होईल बाष्प संपृक्त? फुल ऑफ कॅपॅसिटी. पण याच्या पलीकडची बाष्प आता धारण करू शकत. मग इथं काय होईल सर? इथनं सांद्रीभवन स्टार्ट होईल. कारण जितकी होल्डिंग कॅपॅसिटी तितकीच कॅपॅसिटी किती आहे. पण आता मी मोजायला गेलो तर ऍक्च्युअल भरली किती? 30. ऍक्च्युअल म्हणजे निरपेक्ष. कॅपॅसिटी किती आहे आणि फुल ऑफ कॅपॅसिटी म्हणजे काय असणार आहे तिची? तर ती झाली सॅच्युरेटेड हवा, बाष्प संपृक्त हवा. मग आता सापेक्ष म्हणजे काय? सापेक्षचा अर्थ इथंच आहे. जर आता तुम्ही मला सांगा सापेक्ष हे लक्षात घ्या, हे ग्रॅम मध्ये नाही. सापेक्ष हे प्रमाणात भरत असतं. सापेक्ष लक्षात काढत असते प्रमाणात. हवेची ऍक्च्युअल कॅपॅसिटी कितीची आहे? 50 ची. भरली किती? 30. म्हणजे किती? रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती भरली मग इथं? तुम्ही सांगा मला. जर तुमचं असणार 50 बरोबर ना ग्रॅम इज युअर 100%, भरली किती? 30 ग्रॅम. सांगा मला किती भरेल? भरेल का 60 प्रत्येकाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर? ऑनलाईन काय कॅल्क्युलेशन करणार? लवकर सांगा. किती टक्के? अंदाजे नको, परफेक्ट सांगा. ऑनलाईन हा? अरे 50 ग्रॅम म्हणजे 100%. करा लवकर. बघून ते काय करते ते. आला थांबा कितीतरी आलाय. 15%. अरे 15%. अरे कसं कराल तुम्हाला?
30 गुणेला भागेला किती झालं याचं किती झालं इथं वर. बरं हे काढून टाकलं 0 हे काढून टाकलं बरोबर आहे. 300 डिवाइड बाय किती येईल 5 बरोबर. 5 सक 60. क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे यांना म्हणतोय. तुम्हाला आलंय ओके ठीक आहे. हां असं करू नका रे. सो आता इथं ही जी 60% आली ना इज दॅट सिम्पल. इट इज युअर सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता प्रमाण. आता तुम्हाला प्रमाण काढायचं आहे. कॅपॅसिटी 50 ची आहे ऍक्च्युअल 30 आहे पण प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण किती भरेल 60%. आलं लक्षात. इज दॅट सिम्पल. समजले का. सिंपल पॉइंट आहे बरोबर आहे. समजले का. सिंपल पॉइंट आहे. मला सांगा निरपेक्ष सापेक्ष आणि बाष्प संपृक्त हवा हे तिन्ही पॉइंट समजले का. कशाला काय म्हणतात. आणि बड ऑब्वियस सर मग आता 50च्या वर येणारच नाही. 50च्या वर कॅपॅसिटीच तिची आहे. तापमान वाढवावं लागेल हवेचं कारण की ॲट गिवन टेम्परेचर हवा विशिष्ट काय शब्द वापरला होता त्याच्या आधी आपण विशिष्ट तापमानाला विशिष्ट बाष्प धारण करते त्याला म्हणतात हवेची बाष्पधारण क्षमता. आणि हवा आपल्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अधिक करणार नाही क्षमतेपेक्षा कमी करेल. जेव्हा क्षमता एवढी करेल ती सॅच्युरेटेड होऊन जाईल. सांद्रीभवन ढगात रूपांतर करून टाकेल ना बाष्पाचं. ढगात रूपांतर म्हणजेच काय तर बाष्पाचं परत जलकण करणे म्हणजे गॅसियस स्टेट टू लिक्विड स्टेट. तुम्हाला बदलून द्यावं लागेल प्रत्येक पाणी खाली येईल ना. इज दॅट सिम्पल. हा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. सो हे तापमानावर डिपेंड वाढते. तापमान वाढलं हवेची क्षमता वाढणार. इट्स आपण एक एक्झाम्पल म्हणून तापमान घेतो. इट्स डिपेंड ऑन द टेम्परेचर. म्हणजे हवेची विशिष्ट हा भाग. आता बघा आता याला वाचू ठीक आहे. आता बघा बरं याला वाचा बरं. हवा आता समजतं हे काय आहे. तर हवा विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणात बाष्प धारण करू शकते. विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणात. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण. एका विशिष्ट तापमान हवेची बाष्पधारण क्षमता बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती काय दिलं आहे विशिष्ट तापमानात हवेची कुठला सांगितलं बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. कोणाचे बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सहीसर काय आहे या वाक्य समजून सांगतो बघा. बाष्पधारण क्षमता किती 50 आणि धारण किती केलेली आहे 50 म्हणजेच काय झालं सारखंच झालं ना. ती हवा म्हणजे काय बाष्प संपृक्त होणं असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या वेळेस तुमची सापेक्ष 100% होते. सापेक्ष आर्द्रता किती इथं 60%. सापेक्ष आर्द्रता 100% म्हणजे बाष्प संपृक्त हवा होणे. आलं का लक्षात. सापेक्ष आर्द्रता जर 100% झाली तर हवा काय होऊन जाईल सॅच्युरेटेड होऊन जाईल. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ तिथं दिलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याला बाष्प संतुलित स्थिती म्हणून ओळखली जाते. पुढचं बघूया यांनी काय दिलंय. आता बघा हे घनमीटर वगैरे सोडून द्या. सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. सागरी भागात म्हणजे निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ऍब्सोल्यूट कॅपॅसिटी म्हणजे जी ऍब्सोल्युटली ऍक्च्युअल जास्त असणार ना. तर सागरी भागात बाष्प जास्त आहे कुठल्या भागापेक्षा तुमच्या भूभागापेक्षा. किंवा परत म्हटलं विषुववृत्त प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते ऍक्च्युअली जास्त असणार आहे कोणापेक्षा ध्रुवाकडेपेक्षा. ध्रुवाकडे उष्णताच नाहीये ना म्हणून याची काय असणार आहे ही जास्त असणार आहे निरपेक्ष आर्द्रता. हे लक्षात घेऊया आपण. आता बघा इथं एका विशिष्ट तापमानात विशिष्ट घनपड हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानावर हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तर काय म्हटलंय आपण प्रमाणच म्हटलं ना. मग टक्केवारी ती हवेची सापेक्ष आर्द्रता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. आपण सांगितलं 60% करेक्ट. आणि आता तुम्ही मला सांगा हे बाह्य गणित दिलं आहे. एका घनमीटर हवेची पेन बदलतो. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम आहे. घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम आहे. बाष्पधारण क्षमता किती आहे 30 ग्रॅम आहे. तर त्याची सापेक्ष आर्द्रता किती लवकर सॉल्व्ह करून द्या. चला लवकर सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करा पटकन. सापेक्ष आर्द्रता काढून द्या. किती ओके कळालं लवकर. हे गणित वरचं गणित
किती 66/66.66 आणि इथं किती येईल 100% ना. म्हणजे इथं काय पूर्ण हवा तुमची बाष्पसंपृक्त झाली. आलं का ऑनलाईन? ऑनलाईन क्लिअर का? हाँ कृष्णा, यस प्रदीप, धनश्री, करेक्ट. सो आता सांग मला आर्द्रता, निरपेक्ष, सापेक्ष समजलं का? क्लिअर? सोपं आहे, फार कठीण नाही आहे. हे येणारे समोर शब्द कोकणात आर्द्रता अधिक असते, बरोबर आहे. बरं, ज्यावेळेस पावसाळ्यात आर्द्रता अधिक असते, हिवाळ्यात हवा कोरडी असते, शब्द येणार आहे बरं का. वातावरणाचं रचना भारतातलं उत्तर भारतात सध्या वातावरण हवा कोरडी आहे, उत्तर भारतात जास्त आपल्यापेक्षा, आणि ते आतल्या भागात आहे ना. मग तिथं हवा कोरडी असण्यापेक्षा काय, हे बेसिक पॉईंट्स तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. क्लिअर एव्हरीबडी? सो हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता आपण पुढच्या वातावरणाची रचना आणि या सगळ्या भागाकडे जाऊया. फक्त मी हे एका आपल्या यूट्यूबवर जाणारे म्हणून एवढ्याच्या सांगतो की आपली ही बॅच स्टार्ट झाली ऑनलाईन ऑफलाईन. स्टेट बोर्ड चालू आहे आता. या वीकमध्ये स्टेट बोर्ड भूगोल बेसिक संपे. पुढच्या आठवड्यात सोमवारपासून पॉलिटी राज्यघटना चालू होईल, नंतर इकॉनॉमी. त्याआधी बेसिक वाचून ठेवा. राज्यघटना तर फार वास्ट आहे आणि माझं असं म्हणणं आहे राज्यघटनेचं न्यू जे मी सांगितले आणि ओल्ड 12वी 50% राज्यघटना हा विषय झाला तुमचा कवर. आपण काय करतो, आपण तसं नाही करत. आपण एक पुस्तक आणतो मोठं. आपल्याला प्रत्येक गोष्ट लहानपणापासून शिकवलं आहे. अभ्यास म्हणजे कठीणच असते, ते कठीण करूनच डोक्यात गेलं नाही पाहिजे असं आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. तुम्हाला मी परत परत सांगतोय, आयोगाला स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी तुम्हाला काय तुमची राज्यघटना लिहायला पाठवणार का? तिथं तुम्हाला एक बेस्ट STA PSI काढून द्या ज्याला आमच्याकडे परत राज्यघटना लिहून घ्यायची, एवढी अपेक्षा आहे का? त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि बेसिक अंडरस्टँडिंग कशात होऊ शकते? बेसिक पुस्तकातनंच होऊ शकते. म्हणून आपला भर आहे का तुम्ही त्याला वाया घालू नका, त्या रीड करा. मी तुम्हाला सांगतोय, तर भूगोल तर सोपं होतं, राज्यघटना त्याच्यापेक्षा सोपं आहे, इकॉनॉमी त्याच्यापेक्षा सोपं आहे. जर तुम्ही स्टेट बोर्ड चांगले केले तर त्याचा स्टेट बोर्ड डायरेक्ट तुम्हाला, आता हा बेस तुम्हाला येणार नाही, इनडायरेक्ट आहे भूगोलाचा. पण भारत आणि महाराष्ट्र आहे ना, पण त्याचं सगळं बेसच तिथं पहिलाच धडत आहे की प्रशासन म्हणजे काय 6वीचं पुस्तकात, मग ग्रामपंचायत म्हणजे काय, असं चालू होत ना. घटना म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, तुम्हाला अंडरस्टँड व्हावं लागेल ना, ते तरच तुम्हाला पुढची राज्यघटना समजते. तुम्हाला वाटतं पाठांतर करावं लागतं, एकदम चुकीचं. तुम्ही अभ्यासाच्या मेथड बदलल्या पाहिजे. मी सांगतो या म्हणून आपण याच्यात आपण आधी घ्यायचो नाही. गेल्या वर्षीपासून मी स्टेट बोर्ड मुद्दामून घेतो 1.5 महिना. पोरं बेसिक वाचतो कोणीच वाचत नाही, सगळे पुढं. आणि मग म्हणतं रिझल्ट येत नाही सर. मी 15 वेळा लक्ष्मीकांत वाचला आणि 10 वेळा रंजन कोळंबी वाचला. अरे बाबा तू बेसिकच वाचलं नाही, 10 वेळा वाजून डोक्यात जाणार कुठे आहे तुझ्या? हा प्रश्न आहे. सो प्लीज सोमवारपासून चालू होईल. मग ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सांगतोय मी, त्यांनी इथं करा आणि ज्यांना पाहिजे त्यांनी या नंबरवर कॉल करून तुमची माहिती काय असेल ती घ्या आणि बॅचला जॉईन करू शकता.